पारंपरिक धान की खेती में पानी की अत्यधिक आवश्यकता होती है, लेकिन उसके अनुपात में मुनाफा नहीं मिलता। इसी कारण गोंदिया जिले की सड़क अर्जुनी तहसील के घोटी गांव के एक किसान ने बागवानी की खेती की ओर रुख किया है। पपीते की खेती से उन्होंने सालाना 7 लाख रुपए का शुद्ध मुनाफा कमाया है। ये हैं घोटी गांव तहसील सड़क अर्जुनी के किसान सुधीर कोरे। इन्होंने पारंपरिक खेती को अलविदा कहकर बागवानी की खेती शुरू की। पहले इसी जमीन पर धान की खेती होती थी, जिसमें बहुत अधिक पानी लगता था और समय पर बिजली न मिलने के कारण फसलें खराब हो जाती थीं। इस कारण सुधीर कोरे ने परंपरागत खेती छोड़ने का निर्णय लिया और अपनी 3 एकड़ जमीन पर पपीते की खेती शुरू की। 3 एकड़ में पपीते की खेती पर कुल 5 लाख रुपए का खर्च आया। अब तक उन्होंने 5 लाख रुपए का पपीता बेच लिया है और आगे 7 लाख रुपए तक की अतिरिक्त आमदनी की संभावना है। इस प्रकार सभी खर्च निकालने के बाद उन्हें लगभग 7 लाख रुपए का शुद्ध मुनाफा होने की उम्मीद है। आदर कोरे आहे, घोटी गावी राहतो, तालुका सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया। मी अगोदर शेती धानाची करत होतो। पारंपरिक शेतीला फाटा देता मी फळबागेकडे वळलो। आता मला 7-8 वर्ष झाले फळबाग करताना। सुरुवातीला मी ॲपल, बोर, टरबूज वगैरे लागवड करायचे। मग पाणी कमी असल्यामुळे मी पपीतेकडे वळलो। आता पपीता माझी हार्वेस्टिंग सुरू आहे। रमजानमध्ये चांगला रेट मिळाला आहे। 5-7 लाख रुपये खर्च करून मला अजून 5-6 लाख रुपये होईल अशी आशा आहे मला। टोटल कितीचं उत्पन्न होईल तरी पण 8-9 लाख रुपये होऊ शकते। एकूण तुम्ही या शेतीमध्ये किती इन्व्हेस्ट केलं काय सांगाल आता? 5.5 लाख रुपये इन्व्हेस्ट झाले आहे आतापर्यंत। अच्छा, आणि उत्पन्न किती रुपयापर्यंत निघेल असा? आता समोर 5-6 लाख रुपये झाले आहेत, समोर 7-8 लाख रुपये होतील। सध्या तुमची पपईची हार्वेस्टिंग चालू आहे, पपई जाते कुठे याबद्दल माहिती द्या थोडीशी। आता अगोदर व्यापारी आले होते रमजानमध्ये, आता लोकल मार्केट गोंदियाला सुरू आहे। काय रेट चालू आहे? आता 25-22 रुपये सुरू आहे। अन्य शेतकऱ्यांना जे भात पीक घेतात त्यांना काय तुम्ही या माध्यमातून संदेश देणार, काय सांगा? मी तर म्हणतो की फळबाग चांगला आहे, पाणी कमी लागतो आणि धानाला खूप पाणी लागतो, त्याच्यामुळे सगळ्यांनी फळबागाकडे वळ, कोणी भाजीपाला लावावी, कोणी फळबाग, मका वगैरे आहे त्याच्याकडे वळावे। सध्या तुम्ही कोणती कोणती शेती करत आहे इथं? माझ्याकडे काटकोळ आहे 3 एकराला, पेरू आहे 2.5 एकराला आणि पपीता आहे 3 एकराला, ॲपल बोर आहे 2 एकराला, असे अनेक पीक आहेत माझ्याकडे।